अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी ललिता गोपाळ। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील रस्त्याच्या दुतर्फा लावलेले बेकायदेशीर डिजिटल बॅनर्स काढण्याची धडक मोहीम नगर परिषदेतर्फे काल राबवण्यात आली। या धडक मोहिमेत शिवसेना पक्षाने लावलेले डिजिटल बॅनर्स सुद्धा काढण्यात आले असल्याने शिवसेना कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत सत्ताधारी भाजपावर आगपाखड केली आहे। बॅनर्स लावण्यासाठी अर्ज देऊन सुद्धा नगर परिषद परवानगी देत नसून सत्तेचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप शिवसेना कार्यकर्त्यांनी केला आहे। आलेलो आहोत जामनेर शहरातील जळगाव रोड या ठिकाणी। आज पालिका प्रशासनाने सर्व जाहिरातींचे बॅनर त्याचप्रमाणे वाढदिवसानिमित्त लावण्यात येणारे शुभेच्छा बॅनर हे काढण्याची धडक मोहीम राबवलेली आहे। त्याचबद्दल आपण याबद्दलच्या प्रतिक्रिया आपण त्या ठिकाणी काही कार्यकर्ते उपस्थित आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया। आम्ही 15 तारखेला दीपक राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर लावणार होतो। ते बॅनर लावण्यासाठी मी 14 तारखेला नगरपालिका प्रशासनाकडे रीतसर अर्ज केला। तिथे त्यांचे अधिकारी नव्हते। मला त्यांनी फोनवर सांगितलं की तुम्ही बॅनर लावून द्या, काही हरकत नाही। आम्ही त्याप्रमाणे बॅनर लावले। परत त्यांनी 2 दिवसांनी आमचे बॅनर काढले। मग परत मी त्यांच्याशी बोलणं केली। नगरपालिकेत जाऊन आम्ही बॅनर आमचे का काढले असं विचारणा केली असता त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला वरतून आदेश आहे। मी विचारलं कोणाचे आदेश आहे, म्हणे आम्हाला वरतून कलेक्टरचा याचा दबाव आहे की कलेक्टर येत आहेत म्हणून आम्ही तुमचे बॅनर काढतो आहे। मग मी विचारलं की इतर पक्षांचे त्यांचे जे बॅनर इथे लावलेले आहेत तुम्ही ते का काढत नाही, तर नाही बोल त्यांच्याकडे रीतसर परवानगी आहे। मग आम्ही पण रीतसर परत डबल एक अर्ज केला। त्याची ओसी माझ्याकडे आहे। नगरपालिकेची परवानगी काढून मी परत बॅनर लावले आमचे शिवसेनेचे। तर त्यांनी परत आज आम्हाला की तुम्ही परवानगी काढलेली म्हणून हे केलं। मग मी त्यांना माझ्याकडे ओसी आहे नगरपालिकेची ओसी दाखवून त्यांनी CO मॅडमनी मला सांगितलं की नाही तुम्हाला बॅनर लावता येणार नाही। मी विचारणा केली असता की तुम्ही का मला लावू देत नाही बॅनर शिवसेनेचे, तुम्ही कोणाच्या दबावाखाली मला येऊन सांगतायत की तुम्ही बॅनर काढा म्हणून। नाही बोलले आम्हाला तसं लावू देता येणार नाही। मग मी रीतसर जरी परवानगी मागितली आहे, रीतसर माझ्याकडे ओसी आहे, तरी हे कोणाच्या दबावाखाली येऊन आमचे बॅनर काढतायत अशी माझी प्रशासनाला विचारणा आहे। का विरोधकांनी आमचा धसका घेतला असं मला तरी वाटतं आहे की विरोधकांनी आमचा शिवसेनेचा धसका घेऊन या सर्व गोष्टी ते करतायत, दबाव आणतायत। मला इथलं पोलीस स्टेशनवाले फोन करतात तुमचे बॅनर काढा। इथलं पोलीस स्टेशन हे पोलीस स्टेशन कमी आणि भाजपचं कार्यालय जास्त मला वाटतं। इथले जावेद मुल्लाजी जे राष्ट्रवादीचे नगरसेवक होते यांनी काही दिवसांपूर्वीच इथले ज्या CO मॅडम आहेत यांच्या बदलीची मागणी केली होती की पुढे आता नगरपालिकेचे इलेक्शन आहेत, इथल्या ज्या CO आहेत यांना 3-4 वर्ष झाले आहेत यांची बदली होण्यासाठी, कारण पुढे त्या राजकीय त्याच्यात हे होऊ शकतं म्हणून त्यांची बदलीची मागणी त्यांनी केली होती। आता परत आम्ही कलेक्टर साहेबांकडे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मागणी करतो की त्यांनी त्वरित CO मॅडमची इथून बदली करावी, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने पुढचं पाऊल उचलू व हे कोणाच्या दबावाखाली येऊन कोणाच्या सांगण्यावरून इतर पक्षवाल्यांना त्रास देत आहेत का, यांना आम्ही डोईजाड झालो आहे, आमचे यांना धसका बसला आहे असं तरी मला वाटतं की शिवसेनेची यांनी दखल घेतली। शिवसेनेला हे घाबरतायत म्हणून हे असं करतायत असं तरी मला वाटतंय। प्रस्थापितांनी आमचा मोठा धसका घेतला म्हणून यांनी आमचे जे वाढदिवसाचे आम्ही बॅनर लावले होते ते त्यांनी काढायला सांगितले CO मॅडमला व ते त्यांच्या दबावाखाली येऊन असं वागतायत। इथलं पोलीस प्रशासन इथल्या प्रस्थापिकांच्या दबावाखाली येऊन इतर पक्षांचे कोणाचे ते प्रश्न मनावर घेत नाहीत, दुसऱ्या कार्यकर्त्यांचे ते काहीच मान्य करत नाही। फक्त आणि फक्त भाजपचे कार्यकर्ते तिथे जेवढं सांगतील तेवढंच इथे होतं। इथलं पोलीस स्टेशन माझ्या तरी मते 100% पोलीस स्टेशन कमी, भाजपचं कार्यालय जास्त झालं आहे। आणि आम्ही रिसिट परवानगी काढल्यानंतर आम्हाला त्यांनी परवानगी दिली नाही। मुद्दाम की पोलीस आम्ही परवानगी जाऊ शकले नाही, तर त्याने असापोटी त्यांनी आताहून धक्का खाऊन गेला आमचा
की आता बाजूला त्यांच्या बॅनरला आमच्या बॅनरवर घाबरले ते तर पुढे जाऊन मोठा धमाका करणार आहे. त्यांचे सहन करणार नाही शिवसेना. शिवसेने माध्यमातून त्यांना मी धडा शिकवणार. या बॅनर उतरवण्याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्याचप्रकारे त्यांचे असे म्हणणे आहे की नगरपालिका प्रशासन हे एकतर्फी निर्णय घेऊन यांच्यावर अन्याय होत आहे. कॅमेरामन विकास सिंगसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर.